असा इशारा सुद्धा दिलेला आहे. की वेस्ट टू एनर्जी हा प्रकल्प जे आहे सीबीजी हा कंपनी हा झाडू खातेवाला आहे कुठलं तरी. एक झाडूचे टेंडर आहे वाटतं कुठेतरी बेलापूरला आपल्या ऐरोलीमध्ये त्या टेंडर फक्त झाडू खात्याचं टेंडर आहे त्याच्याकडे. एवढे मोठे प्रकल्प महानगरपालिका ज्यावेळेस राबवतोय त्या ठिकाणी देशातला ते बरोबर बोलतात देशातला हा 1 नंबर प्रोजेक्ट आहे, प्रकल्प आहे, चांगली प्रकल्प आहे. मग त्या ठिकाणी की अशा कॉन्ट्रॅक्टर भरपूर कॉन्ट्रॅक्टर आहेत, प्रत्येकाला स्पर्धेमध्ये आणायला पाहिजे होतं. मग त्या ठिकाणी सभागृहात का नाही आणलं विषयी? सभागृहात पण चर्चेला यायला पाहिजे त्या गोष्टी. का आणत नाही सभागृहात? का परस्पर टेंडर काढतात? हे का परस्पर वर्क ऑर्डर देतात? काय गरज आहे यांना? आणू जरा सभागृहात, होऊ दे चर्चा. की महापालिकेचे कुठेतरी हे हट आहे. आणि एकही गाडी येऊ देणार नाही अशी तुम्ही धमकी दिलेली आहे, काय सांगाल? मी त्या ठिकाणी उपोषणाला बसलो होतो, त्या ठिकाणी प्रशासन आले, त्या ठिकाणी आमचे नेते मंडळी आले, सगळे भोईर साहेब आले, हदनकर साहेब आले, चौगुले साहेब आले, सगळेच आले होते आणि खासदार साहेब आले होते. त्या ठिकाणी प्रशासन पण आले होते, सिटी इंजिनियर स्वतः आला होता. त्या ठिकाणी आमची एकच मागणी होती की त्या ठिकाणी हटवा. हा प्रोजेक्टला आमचा विरोध नाही, हे प्रोजेक्ट लोकवस्तीपासून लांब पाहिजे. भर लोकवस्तीत आहे, आजूबाजूला सगळे दीड ते 2 लाख लोकवस्ती आहे, औद्योगिक क्षेत्र आहे. पण त्या ठिकाणी भर वस्तीमध्येच आहे ना, त्याला बाहेर असतं तर आम्ही मान्य असतं. गेल्या 15 वर्षापासून कितीतरी लोकांना टीबीची बिमारी झाली, किती लोकांना दम्याची बिमारी झाली. आता ती प्लांट आणून आम्हाला एक कॅन्सरची बिमारी निर्माण करायची आहे का? आम्हाला कशा करता पाहिजे? ते वस्तीमध्ये कशाला पाहिजे? तुम्ही जावा ना, 500 किलोमीटर लावा, जावा. वारीची जागा खाली आहेत, 25 एकर जर जागा घेतले तिथं ताबडतोब प्लांट बसू शकतो आपण. 25 एकर जागामध्ये ती तुमचे 850-900 टन जे कचरा ते कचरा प्रोसिजन होते. पण त्या ठिकाणी तुमची नवी मुंबईतली जी जागा आज लँडफिल साईट आहे, ती लँडफिल साईट पण खाली होईल ना. का ती जागा प्रयत्न करत नाहीत? त्या ठिकाणी लँडफिल जर साईट खाली झाली, संपूर्ण ती 100 एकर जागा खाली झाली, हे महानगरपालिकेला हजारो करोड रुपये भेटतील. आज एमआयडीसी रेट काय? त्या रेटने जर ती जागा खाली झाली की 100 करोड रुपये, कितीतरी हजारो करोड महापालिकेला उत्पन्न होईल. पण त्या ठिकाणी 25 एकर जागासाठी फक्त लोकवस्तीमध्ये आणायची काय गरज आहे का? जर प्रयत्न करत असेल, त्या ठिकाणी मी उपोषणाला बसलो होतो. नवी मुंबईतले एकही गाडी त्या ठिकाणी डम्पिंगचा येऊ देणार नाही, हे आम्ही सगळ्यांनी ठरवलं. तर या ठिकाणी प्रशासन हे लोकप्रतिनिधीच्या वरती चालतं, महासभा चालते, मग प्रशासनाचा हक्क हा का की लोकप्रतिनिधींना विरोध करू? आता लोकप्रतिनिधीला विरोध करून काहीतरी काय संगनमत असेल प्रशासनाचे, एवढी घाय सुटली. त्या ठिकाणी डीसीएम साहेबांबरोबर मीटिंग होणार आहे, ते थांबू शकत नाहीत. एवढी घाय आहे त्यांना, एवढी दबाव आहे त्यांना, तर मग याचा अर्थ समजून जायचं काय, त्यांचं काहीतरी संगनमत असेल. उपमुख्यमंत्री आपलेच आहेत आणि जर का उपमुख्यमंत्र्यांची वेळ जर असेल तर युद्ध पातळीवर थोडी सुद्धा प्रयत्न करायला हरकत नाही. कारण त्यांचा जो प्रयत्न एवढा जर हट्ट असेल तर उपमुख्यमंत्र्यांना सुद्धा ते जर डावलत असेल तर हे दुर्दैव आहे ना. तर मला तर एकच म्हणे, प्रत्येक वेळी ज्या दिवशी जागा संपले, आज 1, 2, 3, 4, 5, 6, 7वा शील संपूर्ण संपलेलं. त्या ठिकाणी लँडफिल साईडला जागा नाही. आपण 7व्या शीलवर त्या 8वा शील टाकतोय. आज कम से कम 300-400 फूटचे डोंगर उभे राहिलेले. कुठलंच काय प्रोसेसिंग होत नाही, काय होत नाही. फक्त लँडफिल साईडवर कचरा आला, फक्त तिथं कचरा टाकतात, तिथून उचलून लँडफिल साईडला जाते. बाकी दुसरं काहीही काम होत नाही तिथं. पण त्याने मला एवढंच म्हणायचं की महापालिकेला मी स्वतः जागा दाखवले, स्वतः नेऊन दाखवले. 2 वर्षापासून पत्रव्यवहार करतो, 5-6 वर्षापासून आपल्याला जागा संपणार आहे. त्या ठिकाणी पर्याय जागा बघा. फक्त आदरणीय नार्वेकर साहेबांनी, फक्त आयुक्त त्यांनीच तेवढं पाठपुरावा केले. त्याच्यानंतर याने कोणीही काय केलं नाही, यांना काय देणं घेणं नाही पडलं. मग असं जर असेल, एक 10 दिवस जर बायका पोरा घेऊन राहा म्हणाव, काय परिस्थिती निर्माण होती बघा तिथं त्या ठिकाणी. तेव्हा कळेल यांना. एसी मध्ये ऑफिस मध्ये बसून होत नाही. आम्ही राहतो तिथं, संध्याकाळचं बघा जर ते लहान किडे उठतात, बारीक किडे उठतात, जेवणात वगैरे बसतात. त्याला लाजा वाटले पाहिजे थोडी. काय त्रास होतं, काय वेदना त्रास होतं ते आम्हाला माहिती आहे सगळं. तर शिवसेनेचे सर्वच तुमच्या बरोबर पाठीशी असताना तुम्ही राजीनामा दिला, ते कितपत तुम्हाला योग्य वाटतं? मी वैयक्तिक राजीनामा दिला. त्या ठिकाणी मी जनतेबरोबर आहे. पक्षात नाराज होऊन मी राजीनामा नाही दिला. मला लोकांबरोबर उभं राहायचं. भले तिथे जीव गेलं तरी चालेल, मी लोकांबरोबर उभा राहणार. स्वतःचे पद गेलं तरी चालेल. त्या ठिकाणी यावेळेस जर हे वर्क ऑर्डर जर दिले, जोपर्यंत मिटिंग होत नाही तोपर्यंत जर यांनी जर घाय केले,
त्या ठिकाणी नोव्हेंबरचा एकही गाडी कचरा येऊ देणार नाही.